लाकडांची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनावर अर्थे वाघाडी रस्त्यावर आणि दैवत येथे फर्निचर दुकानावर वन विभागाची कारवाई। शिरपूर वन विभागाकडून तालुक्यात 27 मे 2024 रोजी एकाच दिवसात 2 ठिकाणी कारवाई करण्यात आली। कारवाईत पथकाने वाहनासह 2,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर कारवाई वन विभागाच्या अधिकाऱ्यांना 27 मे रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सकाळी 12:15 वाजच्या सुमारास अर्थे वाघाडी रस्त्या दरम्यान सापळा रचला असता संशयित पिकअप वाहन आढळून आल्याने पथकाने वाहनाची तपासणी केली। वाहनात नीम प्रजातीचे झाडांची अवैध कत्तल करून चोरटी वाहतूक होत असल्याचे आढळून आल्याने पथकाने वाहनासह 1,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। तर दुपारी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत दैवत येथे किरण फर्निचर दुकानावर गोपनीय माहितीवरून पथकाने छापा टाकला। या ठिकाणी लाकडापासून विना परवाना फर्निचर तयार करताना आढळून आल्याने पथकाने 12 इंच रंदा मशीन, कटर मशीन, सागवानचे जुने मालापासून तयार केलेले दरवाजे, चौकट व इतर कट साइज सागवानचे 1.25 घन मीटर लाकूड मिळून आल्याने पथकाने 40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। दोन्ही कारवाई प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वनपाल हे करीत आहे। सदरची कारवाई धुळे प्रादेशिक वन संरक्षक श्रीमती नीलू सोमराज, उपवन संरक्षक नितीन पारसिंग, विभागीय वन अधिकारी दक्षता राजेंद्र सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्रपाल केडी देवरे, वनपाल आरी पाटील, दीपिका पालवे, भारती राजपूत, वन संरक्षक मनोज पाटील, कृष्णकांत साळुंके, ज्योतिबा कांदे, राहुल देसले, विजय शिंदे, सोनल मगरे, भारती पावरा, वन मजूर आदींच्या पथकाने केली आहे।